नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 5वी विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स. 5 मार्क्स. क्वेश्चन 1, वेअर डिड द लिटिल बॉय लिव्ह? 1 मार्क्स. आन्सर फर्स्ट लाईनमध्येच आहे. He lived in a pretty little cottage. Second, where was the garden? Garden कोठे आहे? Garden around the cottage. B, find out opposite from the passage. विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. बिग, स्मॉल, आउट, इन. बिगला तुम्ही लिटिल लिहू शकता. शब्द इथे दिलेला आहे पॅसेजमध्ये. फाइंड आउट पास्ट टेन्स फ्रॉम द पॅसेज. ग्रो, ग्रीव, GREW. लिव्ह, लिव्ड, ED जोडायचं आहे. डू यू लाईक गार्डन? तुम्हाला गार्डन आवडते का? यस, आय लाईक गार्डन. बी, राईट ए अँड द ब्लँक्स. 2 मार्क्स. ॲन एग्ज, अ बिग, अ बर्ड, ॲन अम्ब्रेला. जर स्वरांनी सुरुवात असेल तर त्या अगोदर ॲन जोडायचं आहे. स्वर वॉवेल्स AEIOU हे 5 वॉवेल्स आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं ॲन एग्ज आणि ॲन अम्ब्रेला येणार आहे. आता पुढचा प्रश्न पहा. मेक 5 मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम द टेबल. 5 मार्क्स. टेबल दिलेला आहे. 5 वाक्य लिहायची आहेत. 5 वाक्य लिहिण्यासाठी जागा दिलेली आहे. आय ऑलवेज गो टू स्कूल. यू ऑलवेज रीड्स स्टोरी बुक्स. वी ऑलवेज लव ॲनिमल्स. ही ऑलवेज ओबे युअर पॅरेंट्स. शी ऑलवेज स्विच ऑफ द टॅप ऑफ वॉटर. याप्रमाणे तुम्ही कोणतीही 5 वाक्ये लिहू शकता. अर्थपूर्ण वाक्य तयार होत आहेत, त्यामुळं तुम्ही कोणतीही लिहा. यानंतर पुढील प्रश्न पहा. बी, राईट द फॉलोइंग वर्ड्स इन अ अल्फाबेटिकल ऑर्डर. दिलेले वर्ड्स अल्फाबेटिकल प्रमाणे लिहायचे आहेत. ॲनिमल, गार्डन, पेन आणि स्कूल. क्वेश्चन नंबर 3, फ्रेम क्वेश्चन बाय यूजिंग करेक्ट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट्स. 2 मार्क्स. ब्रॅकेटमधले वर्ड्स पहा. हू, वेन, वेअर, विच. पहिल्यांदा वेअर शब्द येणार. WHERE. वेअर डू यू लिव्ह. सेकंड, हू इज युअर बेस्ट फ्रेंड. WHO येणार. थर्ड, व्हेन इज युअर बर्थडे. आणि फोर्थ, विच इज युअर फेवरेट डिश. WHICH. याप्रमाणे तुम्ही वर्ड्स लिहू शकता. यानंतर पुढील प्रश्न पहा. बी, राईट द रिलेटेड वर्ड्स अँड कम्प्लीट द वेब. 2 मार्क्स. होम, ब्युटिफुल, बिग, न्यू, गार्डन यासारखे तुम्ही शब्द लिहू शकता. क्वेश्चन नंबर 4, राईट द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. 2 मार्क्स. सन, रन, कॅट, बॅट, साऊंड, राऊंड, कॉल, टॉल. बी क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग. 2 मार्क्स. ए ग्रुप, बी ग्रुप दिलेला आहे. जोड्या लावायच्या आहेत. टीचर, कुक, टेलर, आर्टिस्ट. टीचरसाठी चॉक डस्टर. बी, कुकसाठी मिक्सर पॅन्स. टेलरसाठी थ्रेड स्विंग मशीन. आर्टिस्ट पेन्सिल, कॅनव्हास. क्वेश्चन नंबर 5, कंप्लीट द फ्रेजेस. 4 मार्क्स. नियर, सेकंड, इन फ्रंट ऑफ, थर्ड, ॲट, फोर्थ, बिहाइंड. बी क्वेश्चन, कॉपी द सेंटेन्स. 2 मार्क्स. डार्क ब्राऊन इज द रिव्हर. आहे तसं वाक्य लिहायचं आहे. डार्क ब्राऊन इज द रिव्हर. यानंतर पुढील प्रश्न पहा. सेकंड सेंटेन्स, देअर वेअर डायनासॉर ऑन द अर्थ. क्वेश्चन नंबर 6, कंप्लीट द फॉलोइंग कॉन्व्हर्सेशन बाय यूजिंग गिवन वर्ड्स फ्रॉम ब्रॅकेट.
ब्रॅकेटमध्ये दिलेले शब्द येथे वापर करायचे आहेत. गुड मॉर्निंग आजी. हाऊ कॅन आय हेल्प यू? आय वॉन्ट टू बाय राईस. RISE तिथं स्पेलिंग झालेलं आहे, परंतु RICE लिहा. फॉर द होल इयर शो मी द व्हरायटीज यू हॅव अँड टेल मी द प्राईज. आजी, दिस व्हरायटी इज गुड. डोंट वरी अबाउट द प्राईज. इट इज नॉट व्हेरी कॉस्टली. व्यवस्थित वर्ड्स लिहा. बी. फाइंड आउट फूड आयटम्स फ्रॉम द फॉलोइंग ब्रॅकेट्स अँड राईट 4 मार्क्स. वर्ड्स पहा. मिल्क, सोप, बिस्किट, प्लॅस्टिक, ब्रेड, शुगर. त्यातून फूड आयटम शोधून लिहायचे आहेत. 4 आहेत. मिल्क, बिस्किट, ब्रेड आणि शुगर. सोप आणि प्लॅस्टिक लिहू नका. सी क्वेश्चन. मेक प्लुरल्स फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. 2 मार्क्स. चाइल्ड, चिल्ड्रन, स्कूल, स्कूल्स. चिल्ड्रनची स्पेलिंग CHILDREN आणि स्कूल या शब्दाला एस लावा, म्हणजेच अनेक वचन होणार आहे. क्वेश्चन नंबर 7. ट्रान्सलेट इन मराठी. 3 मार्क्स. वेक अप अर्ली. ओपन द डोअर. ब्रश युअर टीथ एव्हरी डे. वेक अप अर्ली म्हणजेच सकाळी लवकर उठा. ओपन द डोअर दरवाजा उघडा. ब्रश युअर टीथ एव्हरी डे रोज किंवा दररोज दात साफ करा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.